माझं बाळ डायपरमध्ये छी करतं. टॉयलेटमध्ये किती वेळा घेऊन गेलं तरी ते अजिबात टॉयलेटमध्ये जात नाही. पॉटी ट्रेनिंग नक्की कधी चालू करायचं? ट्रेडिशनल पद्धतीनं जसं आज्या पायावरती बसवून बाळाला शी करायला शिकवायच्या तसं पॉटी ट्रेन करायचं, की बाजारात आलेले टॉयलेट सीट्स वापरले पाहिजेत? नक्की कोणत्या प्रकारचं टॉयलेट सीट वापरलं पाहिजे? याशिवाय हे पॉटी ट्रेनिंग नक्की कधी चालू करायचं? हे सगळे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी एक अगदी महत्त्वाची ट्रिक सांगितली आहे आणि माझी स्वतःची म्हणजे माझ्या मुलीला मी कसं पॉटी ट्रेन केलं हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल. चला तर मग सुरू करूयात. आपण या व्हिडिओमध्ये अगदी स्टेप वाईज मॅनरमध्ये जाणार आहे. तर सगळ्यात पहिली स्टेप ती म्हणजे नक्की पॉटी ट्रेनिंग करायचं कधीपासून? तर याचं उत्तर म्हणजे 18 महिन्यांच्या नंतर शक्यतो आपण आपल्या बाळाला पॉटी ट्रेन केलं पाहिजे. शक्यतो 20 ते 24 महिन्यांच्या दरम्यान मोस्टली मुलं ही पॉटी ट्रेन होतात. आता तुम्ही बघितलं असेल की काही लोक म्हणतात की अगदी 6 महिन्याच्या बाळाला सुद्धा तुम्ही पॉटी ट्रेन करू शकता. परंतु तुम्हाला माहिती आहे का, अगदी 6 महिन्याच्या बाळाला ते घेतात आणि त्याला अशा पद्धतीने बसवतात की ज्याच्यामुळे त्याच्या पायाचं प्रेशर त्याच्या ॲब्डॉमेनवरती जाईल आणि मग आपोआप त्याची शी होते किंवा सू होते. याला पॉटी ट्रेनिंग म्हणत नाही. हे त्या बाळाच्या पोटावरती आलेल्या प्रेशरमुळे झालेलं शी किंवा सू असू शकते. परंतु पॉटी ट्रेनिंग म्हणजे काय? आपल्याला एक प्रकारचं ट्रेनिंग मुलांना द्यायचं आहे आणि या ट्रेनिंगमधून आपल्याला अपेक्षित काय आहे, तर आपल्या मुलांनी एका ठराविक वेळेला त्या टॉयलेटमध्ये गेलं पाहिजे आणि तिथे जाऊन योग्य प्रकारे टॉयलेट केली पाहिजे आणि ही एक सवय त्यांच्या बॉडीला लागली पाहिजे. तर यासाठी जसं मी सांगितलं की 18 महिन्याच्या नंतर आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. परंतु या गोष्टी होण्यासाठी तुम्हाला पेशन्स हवा असतो. खूपदा अनेक व्हिडिओज तुम्ही बघितले असतील की केवळ 3 दिवसामध्ये मी माझ्या मुलाला पॉटी ट्रेन केलं आहे किंवा अशा प्रकारचे काही व्हिडिओज असतात. परंतु ते अतिशय चुकीचं आहे. डेव्हलपमेंटली ह्याचे खूप खराब परिणाम आपल्या मुलांवरती होऊ शकतात. यामुळे पॉटी ट्रेनिंग करणं हे एक ट्रेनिंग आहे. आता जसं सोल्जर्स असतात, पोलीस असतात, त्यांना आपण ट्रेनिंग देतो. असं आहे का बाबा 3 दिवसात मी पोलीस बनाले, 3 दिवसात मी सोल्जर बनाले, असं होतं का? नाही. त्याच पद्धतीनं पॉटी ट्रेनिंगसुद्धा स्लो प्रोसेस आहे. काही मुलांना 5 ते 6 महिने लागतात, काही मुलं 1-2 महिन्यामध्ये शिकून घेतात. तर ही प्रोसेस 1.5 वर्षापासून 3 वर्षापर्यंत हळूवारपणे तुम्ही केली पाहिजे. 3 वर्षाच्या मुलांना सुद्धा तुम्ही पॉटी ट्रेन करू शकता, अजिबात काही प्रॉब्लेम. दुसरा मुद्दा आहे की हे पॉटी ट्रेनिंग नक्की दिवसामध्ये कोणत्या वेळी करायचं? तर त्याचं मेन उत्तर आहे की शक्यतो तुम्ही दिवसाच्या टाईममध्ये पॉटी ट्रेन करायला पाहिजे, कारण त्यावेळी आपण सगळे फ्रेश असतो आणि खूप सारी लोकं पण घरामध्ये असू शकतात आणि तो इझी काळ आहे. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही पॉटी ट्रेनिंगचा टाईम हा 2 गोष्टींवरती ठरवू शकता. पहिली गोष्ट म्हणजे जसं मुलं फीडिंगचे क्यूज देत असतात ना, अगदी तसं त्यांना शी आल्याचे किंवा पॉटीचे सुद्धा काही क्यूज असतात. म्हणजे कसं, तर बाळ एखाद्या कोपऱ्यामध्ये जाऊन उभं राहतं किंवा एकदम स्टेरिंग एकाच बाजूला बघत राहतं, स्टॅच्यूसारखं उभं राहतं. कधी कधी मुलांचा चेहरा लाल होतो, कधी कधी मुलं खूप जास्त वेळा डायपरला हात लावतात. हे सगळी लक्षणं असतात की त्यांना शी आली आहे आणि या गोष्टीचा फायदा आपण या पॉटी ट्रेनिंगच्या सुरुवातीच्या फेजमध्ये घेऊ शकतो. या पॉटी ट्रेनिंगच्या पूर्ण प्रवासामध्ये 2 रिफ्लेक्सेस आपल्याला खूप महत्त्वाचे असतात. सगळ्यात पहिला महत्त्वाचा रिफ्लेक्स आहे तो म्हणजे गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स. याचा फायदा आपण पॉटी ट्रेनिंगमध्ये करू शकतो. म्हणजे काय की जेव्हा आपण एखादा पदार्थ खातो तेव्हा पोटासोबतच आपल्या आतड्यांची हालचाल होते. त्याला गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स असं म्हणतात आणि त्यामुळे काय होतं, त्यामुळे शी बाहेर जाण्याची प्रक्रिया इझिली होऊ शकते. तुमच्या लक्षात आलं असेल की खूपदा मुलं काहीतरी खातात आणि लगेचच त्यांना टॉयलेटला जायचं असतं, लगेचच ते कधी कधी शी करतात. तर हे का होतं, तर या गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्समुळे होतं आणि या गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्सचा फायदा आपण या काळामध्ये करून घ्यायचा आहे. म्हणजे सकाळी आपण त्यांना काहीतरी खायला देऊ शकतो ज्याच्यामुळे त्यांच्या आतड्यांची हालचाल होईल आणि आपण त्या गोष्टीचा फायदा करून आपण त्यांना टॉयलेटमध्ये बसवू शकतो. म्हणजे 2 गोष्टींचा फायदा आपण इथे करून घेतला. एक म्हणजे मुलांनी दिलेले क्यूज
आपण वापरू शकतो किंवा या गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्सचा फायदा आपण करून घेऊ शकतो. दुसऱ्या मुद्द्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला 2 वेगळ्या प्रकारच्या रिफ्लेक्सेसचा फायदा करून घ्यायचा आहे. आता तिसऱ्या मुद्द्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे अतिशय महत्त्वाचा रिफ्लेक्स आहे आणि त्याला म्हणतात कंडिशनिंग रिफ्लेक्स. एक्झाम्पल देते. एका सायंटिस्टनी काय केलं होतं की एक डॉगी घेतला होता. तुम्हाला पण माहीत असेल डॉग आणि बेलचा एक्सपेरिमेंट, की त्या डॉगला प्रत्येक वेळी तो फूड ऑफर करायचा, जेवण द्यायचा आणि त्याच वेळी बेल वाजवायचा. अन्न समोर आल्यानंतर त्या कुत्र्याच्या तोंडाला लाळ सुटायची. असं तो प्रत्येक वेळी करायचा, प्रत्येक वेळी बेल वाजवायचा आणि मग फूड द्यायचा, त्यामुळे त्याच्या तोंडाला लाळ सुटायची. थोड्या दिवसानंतर त्याने जेवण दिलं नाही पण बेल मात्र वाजवली आणि जेवण नसताना सुद्धा त्याच्या तोंडाला लाळ सुटली. याला काय म्हणतो आपण, तर त्याचं माइंड त्या गोष्टीसाठी कंडिशन झालं होतं. आणि हेच आपल्या मुलांच्या बाबतीत आपल्याला करायचं आहे. म्हणजे आपल्याला काय कंडिशन करायचं आहे, जसं मी पहिल्यांदा सांगितलं की दिवसाच्या एका ठराविक वेळी ह्या टॉयलेटमध्ये त्या मुलांना जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर शीच करायची आहे. हे सगळं कंडिशन आपल्याला त्यांच्यामध्ये निर्माण करायची आहे. मग ह्यासाठी काय करावं लागेल, जसं या डॉगच्या एक्सपेरिमेंटमध्ये तीच गोष्ट सतत रिपीट केली की आपल्या शरीराला सुद्धा तशी सवय लागते. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, दिवसातला तोच ठराविक वेळ, तीच टॉयलेट सीट किंवा त्याच्यासोबत जाणारी व्यक्तीसुद्धा ह्या ट्रेनिंगच्या फेजमध्ये तीच असली पाहिजे आणि त्यामुळे त्या बाळाचं माइंड त्या गोष्टीसाठी कंडिशन होईल. आपण बाळाचे सगळे सेन्सेस यासाठी वापरू शकतो. म्हणजे काय, तर पहिल्यांदा त्याला बघण्याचा सेन्स आहे, म्हणजे की जे आपल्याला ह्याच ठिकाणी यायचं आहे. त्याची पॉटी सीट आपण काहीतरी चांगली अट्रॅक्टिव्ह वापरू शकतो जी त्याच्या डोळ्यांना दिसेल, कारण मुलं लगेचच बोर होतात, त्यामुळे आपल्याला त्यांना काहीतरी वेगळं द्यावं लागतं. आता तुम्ही म्हणाल की मग टॉयलेट सीट कुठली वापरायची, तर त्याचं मी 4थ्या मुद्द्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर समजा आता त्या टॉयलेटमध्ये आपण गेलो, आता त्यांच्या कानांचा पण वापर करून घ्यायचा आहे. तर कानांच्या वापरासाठी काय करू शकतो आपण, टॅपचा आवाज काढू शकतो. माझ्या मुलीचं म्हणाल तर तिला फ्लश खूप करायला आवडायचं, त्यामुळे ती फ्लशसोबत खेळत बसायची. आपल्याला त्यांना टॉयलेटपर्यंत पहिल्यांदा आणायचं हे आपलं एम आहे. याशिवाय आपण कधी कधी एखादा शब्द जो आपण, आता काही लोक शी म्हणतात, काही म्हणतात पूप म्हणतात किंवा काही लोक पॉटी म्हणतात, तर त्यांना कळू दे की ही गोष्ट याला आपण शी म्हणतो आणि इथे आल्यानंतर हेच करायचं आहे, हे त्यांच्यापर्यंत ह्या आवाजाच्या माध्यमातूनही पोचलं पाहिजे. किंवा आपण वेगवेगळे आवाज काढू शकतात. म्हणजे आता माझे काही पेरेंट्स आहेत, ते तोंडातून असं सू वगैरे आवाज काढतात आणि मुलांना कळतं की आता आपल्याला इथे जाऊन शी करायची किंवा सू करायची आहे. तर अशा प्रकारे आपण त्यांना त्यांच्या वेगवेगळ्या सेन्सेसचा वापर करून त्यांना कंडिशन करतोय. म्हणजेच या डॉगच्या एक्सपेरिमेंटमध्ये जरी फूड काढलं, नुसती बेल वाजवली, तरी सुद्धा त्या कुत्र्याच्या तोंडातून लाळ येत होती. त्याच पद्धतीने पुन्हा जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी नसतील, साऊंड नसेल, आपण सोबतीला नसेल, परंतु तरी सुद्धा मुलांची बॉडी कंडिशन नसेल की ह्या टॉयलेट सीटमध्ये गेल्यानंतर किंवा टॉयलेटमध्ये गेल्यानंतर आपल्याला शीच करायची आहे. आता 4था मुद्दा आहे की नक्की किती वेळ बसवायचं. माझा मुलगा तर थोडा वेळ बसतो आणि पळून जातो, त्याला टॉयलेटमध्ये अजिबात यायचं नसतं. ऑब्व्हियस आहे, त्यांच्यासाठी ही गोष्ट नवीन आहे आणि त्यांच्या बाबतीत हे असं पहिल्यांदा होणारच आहे. तर आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये, की त्यांना तिथे टॉयलेटमध्ये बसवायचं आहे, वेगवेगळ्या गोष्टी दाखवायच्या आहेत, थोडं एंटरटेन करायचं आहे, पाणी उडवण्याचे खेळ तुम्ही करू शकता. सुरुवातीला फक्त 5 मिनिटंच बसवायचं आहे. जास्त वेळ त्यांना ताणू नका, त्यांना फोर्स करू नका की तू इथे शी केलीच पाहिजे. तुम्हाला 1 महिना द्यावा लागेल की त्यांना कळायला. तुम्ही सारखं सांगू शकता की इथे येऊन आपण टॉयलेट करतो. मग त्यांचे वेगवेगळे कार्टून कॅरेक्टर्स तुम्ही त्यांना दाखवू शकता. त्यांना कुठलंही कार्टून आवडत असेल तर आपण त्यांना वेगवेगळ्या प्रकारे सांगू शकतो की जसं की काही लोकांना टेडी आवडतात, काही लोकांना मिकी माऊस आवडतं, तर त्या स्टोरीमध्ये आपण सांगू शकतो की मिकी माऊसचं पण एक टॉयलेट आहे, त्या टॉयलेटमध्ये जाऊन तो शी करतो. असं नाही करत, आपण पण असंच करायचं उद्यापासून. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ह्या खूप चांगल्या प्रकारे वर्क करतात. जास्त ताणू नका, सुरुवात फक्त 5 मिनिटांनी करा. 5वी गोष्ट ती म्हणजे डायपर्स रिमूव्ह करा. माझ्या मुलीचं झालं काय की तिला सवय होती आणि ती फक्त आणि फक्त डायपरमध्येच शी करायची. मग ती कुठेही असेल, तिने डायपर घातला जरी नसेल आणि जर तिला शी आली असेल तर ती आम्हाला बोलवायची आणि डायपर घालायला लावायची. परंतु ज्या क्षणी आम्ही डायपर काढून टाकलं तेव्हा तिने 2-3दा अगदी जमिनीवर कुठेही शी केली. पण तिलाही समजलं की हे फार घाण होते आणि आपण टॉयलेटमध्ये गेलं ना तर खूप स्वच्छ पद्धतीने क्लीनली आपण शी करू शकतो. तर हे नॅपी ॲक्सिडेंट्स होऊ दे,
ते नॅपी ॲक्सिडेंट्स व्हायला नको म्हणून आपण खूपदा त्यांना डायपर घालतो, परंतु हा पॉटी ट्रेनिंगमधला सगळ्यात महत्त्वाचा अडथळा असू शकतो. त्यामुळे सुरुवातीला डायपर काढा, नॅपी ॲक्सिडेंट्स होऊ दे, थोडं घाण होऊ दे, पण त्या मुलांना कळेल की आपल्याला टॉयलेटमध्ये जाणं किती गरजेचं आहे. 6वी गोष्ट आहे ती मी माझ्या पालकांच्या बाबतीत खूपदा आढळली आहे की खूप साऱ्या मुलांना कॉन्स्टिपेशन असतं आणि कॉन्स्टिपेशन हा पॉटी ट्रेनिंगमध्ये खूप मोठा अडथळा येऊ शकतो. कॉन्स्टिपेशन कसं घालवायचं याच्यासाठी मी एक वेगळा स्पेशल व्हिडिओ केला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तो तुम्ही बघा. कारण कॉन्स्टिपेशनमुळे काय होतं, शी घट्ट असते आणि शी करत असताना मुलांच्या त्या एरियाला, रेक्टम किंवा एनल एरियाला खूप जास्त त्रास होतो. कधी कधी तिथे थोडे फिशर्स होण्याचे पण चान्सेस असतात आणि त्यामुळे तो एक्सपिरियन्स त्यांच्यासाठी अनप्लीजंट असतो. त्यामुळे त्यापासून ते लांब राहण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे शी आली तरी ते खूपदा होल्ड बॅक करतात, ती धरून ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि हा पॉटी ट्रेनिंगमधला खूप मोठा अडथळा असू शकतो. त्यामुळे जर तुमच्या मुलाला कॉन्स्टिपेशन असेल तर पहिल्यांदा कॉन्स्टिपेशन ट्रीट करा आणि मग पॉटी ट्रेनिंगला सुरुवात करा. 7वा मुद्दा आहे पेशन्स ठेवा. हे तुमच्यासाठी आहे आणि मुलांसाठी आहे. ते म्हणजे त्यांच्या छोट्या छोट्या अचिव्हमेंट्सना त्यांना छोटे छोटे रिवॉर्ड्स द्या. म्हणजे एखाद्या दिवशी जर त्यांनी डायपरमध्ये शी नाही केली, समजा तरी त्यांनी जमिनीवरती केली, तरी सुद्धा अरे वा तू छान आज डायपर नाही घातलंस, तू न डायपर घालता शी केलीस, व्हेरी गुड. अगदी छोटा एखादा स्टार त्यांच्या हातावरती देऊ शकता. छोट्या छोट्या गोष्टी, ऑब्व्हियसली चॉकलेट वगैरे देऊ नका, पण बाकीच्या गोष्टी तुम्ही पॉझिटिव्हली रिएन्फोर्स करू शकता आणि याचे परिणाम खूप चांगल्या पद्धतीने होतात. एखाद्या मुलाला तू इथे बस, तू शी करायलाच पाहिजे, तू का नाही केली, मी किती दिवस याला घेऊन जाते, हा ऐकतच नाही होणार. मुलं ही पॉझिटिव्हली रिएन्फोर्स करूनच योग्य प्रकारे वागतात आणि यामुळेच त्यांच्या डेव्हलपमेंटवरती चांगले परिणाम होतात. त्यामुळे डेव्हलपमेंटसाठी, याशिवाय पॉटी ट्रेनिंगसाठी आणि तुमच्या स्वतःच्या हेल्थसाठी सुद्धा त्यांना पॉझिटिव्हली रिएन्फोर्स करा. पेशन्स ठेवा. ही एक प्रोसेस आहे, त्याला थोडा वेळ लागतो, पण एकदा तो वेळ दिला की मात्र तुमची सगळी कामं सुखकर होतात. आणखीन एक गोष्ट की टॉयलेट सीट वापरायची का किंवा कोणत्या प्रकारची टॉयलेट सीट वापरायची, टॉयलेट सीट वापरायची की नाही हा तुमचा सर्वस्वी प्रश्न आहे. परंतु काय होतं की ॲडल्टमध्ये जे आपले टॉयलेट सीट्स असतात ते खूप मोठे असतात आणि खूपदा मुलं त्या टॉयलेटमध्ये जाऊन अडकण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे शक्यतो टॉयलेट सीट्स वापरा. परंतु टॉयलेट सीट्स वापरत असताना फक्त एक टॉयलेट रिंग, म्हणजे आपल्या टॉयलेटवरती फक्त एक ठेवण्याची रिंग मिळते किंवा मुलांचे सेपरेट असे टॉयलेट सीट्स पण असतात. दोन्हीपैकी काहीही वापरू शकता. परंतु त्यांचे पाय लटकत नाहीयेत ना हे बघा. त्यांच्या पायांना व्यवस्थित सपोर्ट मिळाला पाहिजे. आणि जर तुम्ही टॉयलेट सीट वापरत असाल तरी सुद्धा कुठेही, म्हणजे काही पेरेंट्स हॉलमध्ये त्यांना टॉयलेट ट्रेन करतात, काही जण बेडरूममध्ये करतात, तर तसं करू नका. जरी तुम्ही तुमच्या मुलांना टॉयलेट सीट आणली असेल तरी सुद्धा त्यांना टॉयलेट ट्रेन हे टॉयलेटमध्येच करा. कारण जसं मी आधी सांगितलं की आपल्याला त्यांच्या माइंडमध्ये तो कंडिशन रिफ्लेक्स तयार करायचा आहे आणि ते कधी होऊ शकतं, जेव्हा तीच गोष्ट सातत्यानं आपण सारखी केली तरच होऊ शकतं. आणि हा तुमचा पॉटी ट्रेनिंगचा जर्नी खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो. या व्यतिरिक्त तुम्हाला पॉटी ट्रेनिंगविषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न मी करेन.